आणखी एक मोठी बातमी येते। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे। शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकललेल्या होत्या आणि पदवीधर निवडणूक आयोगाच्या वतीने 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे असं सांगण्यात आलंय। तर 1 जुलैला याचा निकाल लागणार असल्याचं समजतंय। पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुका, शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुका खरतर पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या आणि आता त्याची तारीख जाहीर झालेली आहे। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे। पदवीधर निवडणूक आयोगाच्या वतीने 26 जून रोजी मतदान पार पडेल, तर 1 जुलैला याचा निकाल लागेल असं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता अखेर तारीख ठरली आहे। पुढे ढकलण्यात आली होती ही तारीख, मात्र आता लोकसभा निवडणुकांमुळे ही निवडणूक पुढे ढकलल्यानंतर आता ती 26 जूनला मतदान पार पडेल असं सांगण्यात येत आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबद्दल तुषार, काय माहिती? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर शिक्षक आणि पदवीधर यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या। मात्र आता या ठिकाणी जी निवडणूक आयोगाने जी प्रेस नोट काढलेली आहे त्यानुसार शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुका आता 26 जून रोजी आपल्याला मतदान होताना पाहायला मिळणार आहे। 1 जुलै रोजी याचा निकाल लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर मुंबई पदवीधर असेल, कोकण पदवीधर असेल, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असेल आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भातलं नोटिफिकेशन 21 मेलाच आता जारी करण्यात आलेलं आहे आणि आता आपल्याला ही निवडणूक आपल्याला प्रत्यक्षपणे 26 जूनला याचं मतदान होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या 4 जागांची ही निवडणूक असणार आहे आणि याचा अंतिम निकाल आपल्याला 1 तारखेला पाहायला मिळणार आहे। बरं तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।